सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे। तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम मॅफेड्रोन अंमली पदार्थ जप्त केले आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एका महिलेच्या सहभागाचाही तपास सुरू आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। 12 मे रोजी सकाळी गुन्हे शाखेचे पथक सोलापूर शहरात पेट्रोलिंग करत होते। त्यातील पोलीस अंमलदार भारत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली। मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला। कारची झडती घेतली। कारमध्ये असलेल्या संशयिताला ताब्यात घेतले। त्याची चौकशी केली। रिजवान शब्बीर खान, वय 26, राहणार अंबिकानगर, भाग 3, नवी जिंदगी, सोलापूर असं या संशयिताचं नाव आहे। कारची झडती घेतली असता ड्रायव्हर सीट जवळील ड्रॉवर मध्ये प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळून आला। फॉरेन्सिक तपासणीत हा पदार्थ मॅफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम एमडी जप्त केले। तसेच 10 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणात रिजवान खान याच्यासह साहिल सिकंदर पिरजादे, राहणार सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। दोघांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासादरम्यान या गुन्ह्यात मूळची मुंबईची आणि सध्या सोलापूरच्या मंत्री चंडक नगर येथे राहणाऱ्या महिलेच्या सहभागाची शक्यता आहे। तिच्याबाबत अधिक तपास सुरू आहे। या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे करीत आहेत। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।